नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 6वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 सायकल म्हणते मी आहे ना, हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला नक्की मिळेल. विद्यार्थी मित्र हो, सायकल हा तुमच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. सायकल आवडत नाही असं तुमच्यापैकी कोणीही नसेल. मग अशी ही आपली आवडती जी सायकल आहे ती आपल्याला काय सांगते हे ऐकायचं आहे ना आपल्याला. चला तर मग आपण सायकल म्हणते मी आहे ना, मग सायकलचं मनोगत आपण या पाठामध्ये ऐकूया. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपल्याला एक कृती दिलेली आहे आणि या कृतीमध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे पहा. खालील चित्रे पहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे दिलेल्या चौकटीत ही बरोबरची खूण करा. आता पहा, पहिलं वाहन कोणतं दाखवलेलं आहे तर सायकल. आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकजण या सायकलवरती बसून किंवा लहानपणापासून आपल्याला आपल्या बाबांनी आपल्या आवडीची सायकल आपल्याला घेऊन दिलेली आहे. आपण स्वतः सायकल चालवलेली आहे किंवा आपल्या मित्रांच्या सायकलवरती आपण बसलेलो आहोत, बाबांनी आपल्याला सायकलवरून फिरवलेलं असेल तर आपण नक्की सायकलवरून प्रवास केलेला आहे. त्यामुळं आपण ही खूण जी आहे बरोबरची अशी करूया, कारण आपण प्रत्येकजण आपल्यापैकी प्रत्येक जणानं हा सायकलचा प्रवास केलेला आहे. आता पुढचं चित्र आहे मोटरसायकल. आता मोटरसायकल ही तर आपल्या दैनंदिन जीवनामधली अत्यंत आवश्यक गरज बनलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दुचाकी असते आणि अशा पद्धतीची ही दुचाकी किंवा ही मोटरसायकल जी आहे तर ते असते आणि त्याच्यावरून आपण प्रवास करतो. आता आपण जर बघितलं तर हा जो टांगा आहे तर याच्यावरून सुद्धा काही मुलांनी प्रवास केलेला असेल, काही जणांनी केला नसेल. आता पुढे जी होडी आहे, नाव जी आहे तर त्याच्यामधून सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रवास केलेला असणार आहे. बसचा प्रवास तर नित्याचा असतो, त्याच्यामधून सुद्धा आपण प्रवास केलेला आहे. आता जहाजामधला प्रवास जो आहे तो प्रत्येकानं केलेला असेलच असं नाही, आणि ज्यांनी केलेला असेल त्यांनी बरोबरची खूण द्यायला काही हरकत नाही, आणि ज्यांनी जहाजामधून प्रवास केलेला नाही त्यांनी क्रॉस चिन्ह दिलं तरी चालणार आहे. आता रिक्षाचा प्रवास सुद्धा आपण प्रत्येकजण करतो. वेळ प्रसंगी आपल्याला रिक्षा हेच वाहन जे आहे तर ते सर्वत्र उपयोगी पडत असतं. रेल्वेचा प्रवास सुद्धा आपल्यापैकी बहुतांशी मुलांनी केलेला असेल. आता विमानातून मात्र आपण प्रत्येकजण गेलेलो असेलच असं नाही. ज्यांनी विमानातून प्रवास केलेला आहे ते बरोबरची खूण करू शकतात, आणि ज्यांनी केलेला नाही तर ते अशा पद्धतीची क्रॉसचं चिन्ह जे आहे तर ते आपण इथं देऊ शकतो, प्रवास जर केलेला नसेल तर. आता तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी सगळ्याच प्रकारच्या या वाहनातून प्रवास केलेला असेल, काही जणांनी थोड्या वाहनातून प्रवास केलेला असेल, पण ही वाहनं जी आहेत ती दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी वाहनं आहेत आणि याच्यामधून आपला प्रवास जो आहे तर तो झालेला आहे. आता विद्यार्थी मित्र हो, ही कृती पूर्ण केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं असेल की आपल्याला या प्रवासाची जी साधनं आहेत तर त्यापैकी एका साधनाची म्हणजे सायकलची माहिती जी आहे तर ती या पाठामध्ये मिळणार आहे. मग आपण हा जो काही पाठ आहे या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे, म्हणजे थोडक्यात या पाठातून आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण काय करूया, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी माहिती करून घेऊया. पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सायकलचं अतिशय सुंदर असं हे चित्र दिलेलं आहे. आता अशा प्रकारची ही सायकल असेल किंवा सायकलचे विविध प्रकार असतात, विविध प्रकारच्या सायकली आपण वापरत असतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या, आणि अशा पद्धतीची ही जी सायकल आहे तर ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज सगळ्यांना वापरता येते आणि आपण तिचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक. आता सायकलचा महत्त्वाचा फायदा काय बाळांनो, की पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनं ती हितकारक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण जे आहे तर ते सायकलमुळे होत नाही, आणि आपलं आरोग्य जे आहे तर ते तंदुरुस्त राहतं, कारण सायकल चालवल्यानं आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो आणि आपले स्नायू बळकट होतात, आणि या दृष्टीनं जर बघितलं तर सायकल आरोग्यदायी आहे. आणि आजच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये सायकलचा उपयोग जो आहे तर तो आता वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कमी खर्चिक आहे,
कारण सायकलला फारसा देखभाल खर्च असत नाही, म्हणजे मेंटेनन्स असत नाही. शिवाय आपल्याला पेट्रोल डिझेल कुठल्याही प्रकारचं जे ऑइल आहे तर ते आपल्याला इथं सायकलला लागत नाही, म्हणजे कमी खर्चिक असणारी ही सायकल आहे. वापरण्यात सहजता असलेली सायकल आणि सहजपणानं आपण सर्वजण ही सायकल जी आहे तर ती वापरू शकतो. आणि अशा पद्धतीनं वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे. म्हणजे स्वतः त्या ठिकाणी ही सायकल जी आहे तर ती बोलते आहे आणि ही सायकल स्वतःच तिची कहाणी जी आहे, सायकल स्वतःची गोष्ट जी आहे ती आपल्याला या पाठामधून सांगत आहे. पहा, इथं महत्वाची गोष्ट येते की निर्जीव असणारी ही सायकल आपल्याशी बोलायला लागलेली आहे आणि तिची कहाणी, तिची सगळी माहिती जन्मापासूनची तर ही सायकल आपल्याला सांगणार आहे की नाही. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की स्वतःच त्या ठिकाणी सायकल अशी बोलते आहे. म्हणजे कल्पना करा की अशी कुठलीही निर्जीव वस्तू स्वतःच बोलायला लागली, म्हणजे आपल्यासमोर असणारं पुस्तक आपल्याशी बोलायला लागलं, आपल्या हातामध्ये असणारा पेन आपल्याशी बोलायला लागला, आपल्या घरातला टीव्ही आपल्याशी बोलायला लागला, मोबाईल स्वतःच आपल्याशी बोलायला लागला, तर तो काय काय बोलू शकेल, कशी तो माहिती सांगू शकेल. आपण स्वतः त्या वस्तूच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना करून जर आपण बघितलं आणि ती जर कहाणी त्या ठिकाणी आपण लिहिण्याचा कल्पनेनं प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा ह्या सायकलसारखं त्या प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं मनोगत जे आहे तर ते नक्की लिहिता येऊ शकेल. इथं सायकल आपल्याला तिची कहाणी सांगणार आहे. म्हणजेच हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे आणि हा जो पाठ आहे तो आत्मकथनात्मक पाठ आहे. आत्मकथन म्हणजे काय, स्वतःविषयी कथन करणं किंवा सांगणं, आणि याला आत्मकथन असं म्हणतात. आता काही जणांना आत्मकथन काय असतं, कसं असतं, ते कसं लिहायचं असतं, असे सुद्धा प्रश्न पडलेले असतील. तर मग आपण सुरुवातीला काय करू की आत्मकथन म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते आपण एकदा समजून घेतलं की अशा प्रकारचं जसं सायकलचं इथं आत्मकथन दिलेलं आहे तसं आपल्याला इतर व्यक्तींचं असेल, वस्तूंचं असेल, आपल्याला नक्की आत्मकथन लिहिता येऊ शकेल. मग आपण सुरुवातीला आत्मकथन म्हणजे काय ते पाहूया. पहा, आत्मकथन म्हणजे काय, तर आत्मकथन म्हणजे स्वतःच्या आयुष्याविषयीची माहिती सांगणं. की जसं इथं या पाठामध्ये सायकलनं तिच्या आयुष्याविषयी सगळं काही सांगितलेली आहे माहिती आपल्याला जन्मापासूनची, तर तसं त्या ठिकाणी एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल तर ती आपल्याविषयी सगळं जे काही माहिती असेल तर ती कथन करते, तर त्यालाच त्या ठिकाणी आत्मकथन असं म्हणायचं आहे. आता ज्या गोष्टीचं आत्मकथन लिहायचं असतं ती व्यक्ती, मग आता समजा शेतकऱ्याचं आपल्याला आत्मकथन लिहायचं आहे, तर मग शेतकऱ्याचं आत्मकथन असेल, हमालाचं आत्मकथन असेल, किंवा वस्तू, मग अगदी घरातला झाडू असेल की झाडूचं आत्मकथन असेल, वर्गातला आपला फळा असेल, फळ्याचं आत्मकथन असेल. म्हणजे ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून लिहायचं असतं. म्हणजे हे जे आत्मकथन असतं त्या आत्मकथनाची लिहिण्याची जी पद्धत आहे ती अशा प्रकारची असते की एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल की तिचं आत्मकथन लिहायचं असेल तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी, वस्तूच्या ठिकाणी आपणच आहोत अशी आपण कल्पना करायची असते आणि आपण हे अशा पद्धतीचं लेखन जे आहे तर ते करायचं असतं. यालाच आपण आत्मकथन असं म्हणत असतो. आता स्वतःबद्दलचं हे निवेदन प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता वापरून लिहिणं अपेक्षित असतं. आता जेव्हा आत्मकथन लिहायचं आहे तेव्हा आत्मकथनाची जी भाषाशैली आहे तर ती प्रथम पुरुषी एकवचनी, म्हणजे स्वतः आपण सांगतो आहोत. मग मी असं सुरुवात जी आहे तर ते असायला पाहिजे की मी तुमच्या वर्गातील फळा बोलतोय. समजा फळ्याचं मनोगत लिहायचं आहे तर फळा स्वतःची कहाणी सांगतो, याचा अर्थ मी तुमच्या वर्गातील फळा बोलतोय. समजा शेतकरी असेल तर मी तुम्हा सर्वांचा अन्नदाता शेतकरी तुमच्याशी बोलतो आहे, अशी सुरुवात आपण करू शकतो. म्हणजे स्वतः शेतकरी आपल्याशी बोलायला लागलेला आहे अशी ती भाषाशैली, म्हणजेच प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता जो आहे तर तो आपल्याला वापरायचा असतो आणि त्या पद्धतीनं हे निवेदन जे आहे तर ते करायचं असतं. आता पहा, व्यक्ती किंवा वस्तू यांच्याबद्दल आत्मकथनात्मक लेखन करताना त्या गोष्टीचा जन्म, परिस्थिती, बदल, आजची स्थिती, जगताना वाटणारी सुखदुःखे इत्यादी गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक असते. आणि आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीचं आत्मकथन लिहायचं असेल, वस्तूचं आत्मकथन लिहायचं असेल तर त्या विषयी लिहित असताना मग तो जन्म असेल त्या व्यक्तीचा, वस्तूचा, त्यावेळची परिस्थिती असेल, त्याच्यामध्ये झालेले बदल असतील, आजची परिस्थिती असेल, जगताना ज्या काही मानवी भावभावना असतील किंवा इतर कोणती सुखदुःख असतील, तर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जो आहे
तर तो आपण करायचा असतो आणि त्याच्यासाठी आपल्याकडं सूक्ष्म निरीक्षण क्षमता जी आहे, संवेदनशीलता जी आहे ती असायला पाहिजे. कारण एखाद्या वस्तूच्या ठिकाणी किंवा व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत अशी कल्पना करून जेव्हा लेखन आपण करणार आहोत तेव्हा त्या व्यक्तीविषयी, तेव्हा त्या वस्तूविषयी आपण तेवढ्या संवेदनशीलतेनं लेखन करू शकलो पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे जे आत्मकथन आहे तर ते लिहायचं असतं. आणि एक चांगला नमुना जो आहे आत्मकथनाचा तर तो या पाठामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. चला तर मग आपण हा पाठ आता समजून घेऊया. पहा, मी आहे सायकल. आत्ताच आपण म्हणालो की इथं सायकल आपली माहिती सांगते आहे किंवा सायकल स्वतः त्या ठिकाणी तिची कहाणी सांगणार आहे. आणि म्हणून इथं जी निवेदन पद्धती आहे ती प्रथम पुरुषी एकवचनी करता जो आहे मी, तर तो इथं वापरलेला आहे. आणि सायकल स्वतः बोलायला लागलेली आपल्याशी की मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. आणि इथं तुमच्यासारखी दोन छोटी मुलं आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. आणि घराच्या दरवाजाच्या बाहेर त्या पायऱ्यांवरती ती बसलेली आहे मुलगी, मुलगा पुढे उभा आहे, त्यांच्यासमोर ती सायकल आहे. आणि ही सायकल जणू त्या ठिकाणी ह्या दोन मुलांबरोबर बोलायला लागलेली आहे. आणि सुरुवात ती सायकल करते आहे की मी आहे सायकल, की मी सायकल आहे, माझं नाव सायकल आहे. आणि काही लोक मला दुचाकीसुद्धा म्हणतात. आता ही सायकल जी आहे ते आता काय काय आपल्याला सांगणार आहे ते आपण बघूया. पहा, सायकल म्हणते की तसं म्हटलं तर माझा जन्म इसवी सन 1690चा, म्हणजे माझा जन्म जो आहे तो 1690मध्ये झाला. म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर आपलं हे आत्ताचं जे वर्ष आहे ते 2021 आहे. आणि आपण जर इथलं 1690चं हा कालखंड जर लक्षात घेतला तर मागच्या काही शतकातला हा सगळा भाग आहे की 1690चा हा माझा जन्म आहे असं सायकल सांगते. आणि फ्रान्स देशातील एम डी सिवर्क हे माझे जन्मदाते. आणि फ्रान्स नावाचा जो युरोपातील एक देश आहे तर त्या देशामधील एम डी सिवर्क यांनी सर्वप्रथम मला निर्माण केलं, ते माझे जन्मदाते आहेत, म्हणजे त्यांनी मला जन्म दिलेला आहे असं सायकल म्हणते. म्हणजे ही कहाणी जी आहे सायकलच्या जन्माची तर ती आपल्याला इथं सायकल सांगते आहे. 1876 साली एच जे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तपकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. आणि सायकल असं म्हणते की अशा पद्धतीनं 1690चा माझा जन्म आहे. एम डी सिवर्क यांनी मला जन्माला घातलं, त्यांनी मला तयार केलं. 1876 साली एच से लॉसन यांनी मला अधिक गती यावी म्हणजे वेग यावा म्हणून काय केलेलं आहे की पेडल. आता पेडल म्हणजे काय, तर इथं आपण जर बघितलं तर सायकलला गती देण्यासाठी पाय ठेवण्याचं जे साधन असतं त्याला आपण पेडल असं म्हणतो. आणि इथे बाणाच्या साह्यानं ते सायकलचं पेडल जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे जे पेडल आहे ह्या पेडलला साखळीची दंत तपकडी बसवली, म्हणजे आपण जे चेन म्हणतो सायकलची, तर ती इथं मी तुम्हाला बाणाच्या साह्यानं दाखवलेली आहे की मागचं जे चाक असतं तर त्या चाकाला गती देण्यासाठी जी साखळी अडकवली जाते ते जे दातेरी चक्र असतं तर त्याला दंत तपकडी असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं ह्या एच से लॉसन यांनी काय केलेलं आहे, मला माझ्या पेडलला ही साखळीची दंत तपकडी बसवली आणि त्यामुळं मला थोडाफार वेग आला, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. पण सायकल असं म्हणते की अशा पद्धतीनं माझ्यात बदल होत गेला. आणि एच से लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तपकडी बसवली, थोडाफार वेग आला, पण खरा वेग जो आहे तो मला रबरी टायरमुळे आला. आणि 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. आणि हा जो रबरी टायर आहे तर तो 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी तो रबरी टायर शोधून काढला. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले आणि अशा पद्धतीनं रबरी टायरमुळं मला वेग आला. आणि पहिली 200 वर्षे माझं जे चालणं होतं, धावणं होतं, तर ते अगदीच रखडत मी चाललेले होते, रेंगाळत चाललेले होते. पण पुढचे 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही. पण त्यानंतरची ही जी काही 100-150 वर्षे आहेत तर ती मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप बदल होत गेला आणि मी कधीच थांबले नाही. आणि मला अधिक त्या ठिकाणी आधुनिक रूप जे आहे तर ते येत गेलं असं ही सायकल सांगते. म्हणजे इथं सायकलनं तिच्या जन्माची कहाणी आणि त्यानंतर त्या सायकलमध्ये कोणते बदल होत गेले हे सगळं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि सायकल स्वतःच हे सगळं आपल्याला सांगते आहे. सायकल आपलं मनोगत जे आहे ते व्यक्त करते आहे. आत्मकथन इथं आपल्याला ह्या सायकलचं जे आहे तर ते वाचायला मिळतं आहे. आणि सायकल स्वतः अशा पद्धतीनं आपली कहाणी जी आहे तर ती सांगते आहे. पुढं काय म्हणते पहा सायकल की माझा प्रचार प्रसार
आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि मग जसजसं त्या ठिकाणी माझी उपयोगिता लोकांच्या लक्षात आली तसा माझा प्रचार म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी मी किती चांगले आहे, योग्य आहे, हे सगळं त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचलं. आणि अर्थातच मग माझा वापर जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला, माझा प्रसार झाला आणि वापरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. आणि खरं आहे हे सायकल म्हणते ती की जगामध्ये असा एकही देश नाही की जिथं सायकलचा वापर होत नाही. आणि म्हणूनच सायकल गर्वानं म्हणते, आनंदानं म्हणते आहे की जगातल्या प्रत्येक देशामध्ये माझं अस्तित्व आहे आणि तिथं माझा उपयोग जो आहे, वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. लहान मुलांचं पहिलं वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल. आणि इथं सायकल म्हणते की जी छोटी मुलं असतात, लहान मुलं असतात, त्यांना विविध प्रकारची खेळणी जी असतात ते खेळण्यासाठी आणून दिली जातात. कदाचित त्याच्यामध्ये लाकडी घोडा असेल पहिलं वाहन त्या मुलांचं, छोट्या मुलांचं, पण दुसरं वाहन मीच आहे. पण जसजसं ही मुलं चालायला शिकतात आणि त्यांना ही जी सायकल आहे म्हणजे आपण बघतो की खेळण्यातली सायकल सुद्धा जी 3 चाकी असते ती आपण छोट्या मुलांना आणून देतो आणि नंतर आपोआपच ह्या सायकलचं वेड ह्या छोट्या मुलांनाही लागतं. आणि मग घराघरामध्ये अगदी जेवढी मुलं आहेत तेवढ्या सायकली असलेल्या सुद्धा आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीनं सायकल म्हणते त्याप्रमाणे की ह्या लहान मुलांचं पहिलं वाहन कदाचित खेळण्यातला लाकडी घोडा असणार आहे, परंतु दुसरं वाहन मात्र मीच आहे. आणि एवढी आवडती ह्या सगळ्या लहान मुलांची मी आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. म्हणजे तुम्हाला सुद्धा असा अनुभव असेल की जसं तुम्ही मोठे झालेला असाल तेव्हा त्या ठिकाणी आईबाबांनी तुम्हाला एखाद्या वाढदिवसा दिवशी तुमच्या आवडीची अतिशय छान अशा पद्धतीची एखादी देखणी सायकल जी आहे ती तुम्हाला आणून दिलेली असेल. आणि जेव्हा ती सायकल तुम्हाला मिळालेली असेल तेव्हा तुम्हाला झालेला आनंद जो आहे तो कितीतरी मोठा असणार आहे. का माहीत आहे, एक तर किंमत माफक. आणि इथं सायकल म्हणते की मुलांना हमखास हे आई वडील जे आहेत ते सायकल आणून देत असतात. का माहिती आहे का? आणि त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? तर एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. आता किंमत माफक असणं म्हणजेच किंमत यथायोग्य म्हणजे बेताची असणं, योग्य असणं, कमी खर्च असतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपघाताची शक्यता एकदम कमी. आणि छोट्या मुलांना ही सायकल घेऊन देण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर सायकल सगळ्यांना परवडते, किंमत अत्यंत कमी असते आणि कोणत्याही प्रकारचा अपघात जो आहे तो होण्याची शक्यता सुद्धा एकदम कमी असते. आणि त्यामुळे लहान मुलांना एक सुरक्षित वाहन म्हणून सायकल आई वडील नक्की देत असतात. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल. आणि काही वेळेला सायकल चालवत असताना तुम्ही समजा पडलात तरी तुम्हाला थोडंफार खर्चटेल, तुम्हाला थोडीफार दुखापत होईल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. परंतु सायकलवरून आपण पडलो म्हणजे आपल्याला फार मोठी गंभीर दुखापत झालेली आहे असं कधी होत नाही. थोडंफार लागतं, खर्चटतं आणि लगेच त्या ठिकाणी ती जखम जी असेल तर ती बरी सुद्धा होते. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. मात्र असं जेव्हा होईल तेव्हा त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. म्हणजे एखादा नियम, शिस्त किंवा आपण कशा पद्धतीनं काही गोष्टी कशा त्या नियमांचं पालन करायला पाहिजे, कुठली शिस्त त्या ठिकाणी आपण बाळगायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला नक्की त्याच्यातून शिकायला मिळत असतं. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला आणि आपण सायकल चालवू शकतो, हा जेव्हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. आणि सायकल म्हणते की मुलांनो, एकदा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, मला तुम्हाला चालवता म्हणजे सायकल मला चालवता येते असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला की मग माझ्याने तुमची मैत्री जी आहे तर ती कायमची जुळते असं सायकल म्हणते. आणि सायकल ही सगळं जे काही सांगते आहे तर ते तंतोतंत खरं आहे हे आपल्याला लक्षात येतं. पुढे सायकल असं म्हणते की आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. आता काही वेळेला घरातली छोटी मोठी कामं तुम्हा मुलांना करावी लागतात आणि मग कधीतरी आई म्हणते की जा दुकानातून साबण घेऊन ये. आणि मग अर्थातच त्या ठिकाणी तुम्ही कंटाळा करत नाही कारण तुमच्याकडे एक साधन असतं. मग मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. आणि मग ही सायकल म्हणते की तुम्हाला अशा पद्धतीनं कुणी काही काम सांगितलं घरातल्या लोकांनी, मग आईनं सांगितलं, बाबांनी सांगितलं तरी तुम्हाला कंटाळा येत नाही कारण मला लगेच बाहेर काढता. ट्रिंग ट्रिंग आपल्याला माहिती आहे घंटी असते आपल्या सायकलला हँडलला बसवलेली, तर ती त्या ठिकाणी ट्रिंग ट्रिंग असा तिचा आवाज करत माझ्यावरती मांडी टाकून तुम्ही सीटवरती मस्तपैकी स्वार होता, बसता सायकलवरती आणि लगेच त्या ठिकाणी दुकानात जाता. आणि मग आईनं सांगितलेले साबण असतील तर ते तुम्ही घेऊन येता. कधी भाजीपाला आणायला सांगितला तर आनंदानं तुम्ही भाजीपाला घेऊन येता. कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या असतील तर त्या तुम्ही घेऊन येता.
कधी दूधसुद्धा तुम्हाला आणायला सांगितलं जातं, ते घेऊन येता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का? आणि बघा माझा उपयोग किती आहे मुलांनो, की घरात मी असले की अशा पद्धतीनं कितीही कामं तुम्हाला सांगितली तरी तुम्हाला कंटाळा येत नाही. कारण अशा प्रकारची छोटी मोठी कामं जी असतील ते पटापट माझ्यामुळे शक्य होतात आणि तुम्ही माझा त्यासाठी उपयोगसुद्धा करता. आणि अशा पद्धतीनं माझं आणि तुमचं जे नातं आहे ते अशा पद्धतीनं जिव्हाळ्याचं बनलेलं आहे. माझी आणि तुमची मैत्री जी आहे ती अशी घट्ट बनलेली आहे. आणि माझ्यामुळं अशा प्रकारची अनेक छोटी मोठी कामं असतील घरातली तर ती आता करता येतात. पुढे ही सायकल म्हणते की कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादी कार चालवायची असेल, एखादी अशा पद्धतीचं मोटरसायकल चालवायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागतं की सरकारकडून तो परवाना काढावा लागतो, म्हणजे परवानगी काढावी लागते. आणि त्यालाच आपण लायसन्स असं म्हणतो. आणि हे लायसन्स जे असतं तर ते हे अशा प्रकारचं असतं. कदाचित तुमच्या बाबांचं वगैरे अशा पद्धतीचं वाहन चालवण्याचं लायसन्स जे आहे तर ते असेल ते तुम्ही नक्की पहा. आणि अशा पद्धतीचं लायसन असेल तरच आपल्याला रस्त्यावरती दुचाकी असेल किंवा ही कार असेल तर ती चालवता येते. कोणत्याही प्रकारचं वाहन असेल ती चालवण्यासाठी अशा पद्धतीचा हा परवाना जो आहे तो काढावा लागतो, लायसन्स काढावं लागतं. आणि सायकल चालवण्यासाठी मात्र अशा पद्धतीचा कोणत्याच परवाना काढावा लागत नाही. माझ्यासाठी तिची मुळीच गरज नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला जर सायकल रस्त्यावरती चालवायची असेल तर कोणत्याही प्रकारच्या परवान्याची आपल्याला आवश्यकता नसते. लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी अडरस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. आणि ही सायकल म्हणते की लहान मुलामुलींपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत कोणीही असू दे मला सहजपणे चालवू शकतात. आणि कधी आडरस्त्याला पंक्चर झालेच, म्हणजे समजा घरापासून थोडं दूर अंतरावरती आपण गेलेलो आहोत आणि तिथं आजूबाजूला म्हणजे तिथं गेल्यानंतर सायकलचं चाक समजा कदाचित आपलं पंक्चर झालं, आजूबाजूला कुठे दुकान नसेल पंक्चर काढण्याचं, तर आपल्याला ती घेऊन यायची असेल सायकल तर मग आपल्याला सहजपणाने ती उचलून सुद्धा घेऊन येता येते. एवढी ती हलकी फुलकी असते. मग तशा पद्धतीनं कार पंक्चर झाली, दुचाकी एखादी पंक्चर झाली तर आपल्याला ती उचलून आणणं शक्य आहे का? नाही, तिथं एखादा मेकॅनिक आपल्याला घेऊन जावं लागेल. परंतु सायकलचं मात्र तसं काहीच नसतं की आडरस्त्याला जरी सायकल पंक्चर झाली तर सहज आपण चालवत आणू शकतो किंवा अगदी हातात धरून उचलून सुद्धा आपण सायकल आणू शकतो. एवढी ती हलकी फुलकी असते. आणि अशा पद्धतीनं सहजपणे सायकल चालवत चालवत आपण घरापर्यंत येऊ शकतो. कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. आणि अशा पद्धतीनं मी सडपातळ आहे, हलकी फुलकी आहे. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे मान्य. अर्थातच त्या ठिकाणी एखादी कार असेल, बाईक असेल तर तिचा वेग आणि माझा वेग याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. म्हणजे कार बाईक यांचा वेग जो आहे तो माझ्यापेक्षा जास्त आहे हे मला मान्य आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. आणि सायकल म्हणते की अशा पद्धतीनं एखादी कार असेल, एखादी बाईक असेल तर नक्कीच त्यांचा वेग जो आहे तो माझ्यापेक्षा जास्त आहे. परंतु आपल्याला समजा शाळेला जायचं असेल, समजा ऑफिसला जायचं असेल तर मग आपण अशा पद्धतीनं सायकलचा म्हणजे माझा वापर करायला काहीच हरकत नाही असं सायकल म्हणते. आणि त्या दृष्टीनं ह्या सायकलचं जे महत्त्व आहे तर ते खूप मोठं आहे. कदाचित वेग कमी असेल पण सायकल चालवण्याचे फायदे मात्र जास्त आहेत. की सायकल म्हणते की मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. आणि सायकल सांगते आहे की मुलांनो मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने फायदेशीर आहे, म्हणजे लाभदायक आहे. एक वैयक्तिकदृष्ट्या आणि दुसरं सामाजिकदृष्ट्या. वैयक्तिक म्हणजेच व्यक्तिगतरित्या आणि सामाजिक म्हणजेच समाजाच्या दृष्टीनं. कसं ते सांगते. आणि सायकल हे सगळं सांगते आहे की मी तुमच्या दृष्टीनं वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या का फायदेशीर आहे ते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. आणि सायकल म्हणते की रोज जर तुम्ही समजा मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमचे फुफ्फुस अधिक कार्यक्षम होतात. पहा, आपल्या शरीरामधला फुफ्फुस हा जो अवयव आहे तर तो आपण जे काय हवा आतमध्ये घेतो तर ती शुद्ध करण्याचं काम जे आहे ते ही छातीतील फुफ्फुस जे असतात तर ती करत असतात. आणि ही फुफ्फुस जी आहे ते अधिक कार्यक्षम होण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला जो व्यायाम आहे तर तो करणं गरजेचं असतं. आणि सायकलवरून हा व्यायाम जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे होतो. आणि म्हणून घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुस अधिक कार्यक्षम होतात. आणि फुफ्फुस जी आपली असतात
तर ती नक्की त्या ठिकाणी कार्यक्षम होतात, ॲक्टिव्ह होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात आणि त्याचबरोबर आपले स्नायू जे असतात ते सुद्धा अतिशय तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो आणि काही वेळेला स्थूलपणा आपल्या शरीरामध्ये आलेला असतो आणि मग तो मेद जो आहे, चरबी जी आहे ती आपल्या शरीरावरती जादाची वाढायला लागते. आणि आपण जर समजा अशा पद्धतीनं सायकल मोठ्या प्रमाणामध्ये चालवली, घाम येईपर्यंत चालवली, तर आपल्या शरीरामध्ये असणारा हा जो जादा मेद जो आहे, चरबी जी आहे ती आपोआपच जळून जाते आणि घाम निघाल्यामुळं. आणि त्याचबरोबर शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात आणि सायकल चालवल्याने आपले जे शरीराचे सगळे स्नायू आहेत ते सुद्धा बळकट होतात, सामर्थ्यशाली होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. आणि अशा पद्धतीनं एक चांगलं आरोग्य जे आहे ते सायकल चालवण्यामुळं आपल्याला मिळत असतं, आपलं आरोग्य तंदुरुस्त राहत असतं. आणि सायकल म्हणते अशा पद्धतीनं मी आरोग्यदायी आहे आणि माझा उपयोग हा अशा पद्धतीनं फायदेशीर आहे. पुढे सायकल असे म्हणते की माझी किंमत तशी माफकच आणि माझी किंमत जी आहे ती सुद्धा माफकच आहे, म्हणजे बेताचीच आहे. फार काही मला खर्च येत नाही किंवा मला सर्वसामान्य लोकसुद्धा विकत सहजपणे घेऊ शकतात. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात आणि त्यामुळं एखादी कार विकत घ्यायची असेल, एखादी मोटरसायकल विकत घ्यायची असेल तर त्यांच्या लाखोंच्या किमती असतात. परंतु मला जर विकत घ्यायचं असेल तर आजच्या घडीला आपण जर बघितलं तर अगदी 4,000, 5,000, 6,000 ते अगदी 10, 12, 13, 14,000पर्यंत आपल्याला सायकल आपल्याला हवी त्या पद्धतीची त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे अत्यंत कमी किमतीमध्ये आपण ही सायकल जी आहे तर ती विकत घेऊ शकतो आणि त्यामुळे आपले पैसे सुद्धा वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही आणि शिवाय माझ्यामध्ये काही बिघाड निर्माण झाला म्हणजेच आपण त्याला देखभाल खर्च असं म्हणतो, मेंटेनन्स असं म्हणतो की मोठ्या वाहनांना जास्त मेंटेनन्स असतो. परंतु इथं सायकल म्हणते की मला दुरुस्तीचा सुद्धा फारसा खर्च नसतो. मला पेट्रोल डिझेल लागत नाही. शिवाय पेट्रोल डिझेल की जे दुचाकी वाहनं असतील, त्याचबरोबर 4 चाकी वाहनं असतील, इतर सर्व प्रकारची वाहनं यांना पेट्रोल डिझेल लागत असतं. परंतु सायकलला अशा पद्धतीचं कुठलंच इंधन लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. आणि मग अशा प्रकारे पेट्रोल डिझेलवरती जो खर्च आपल्याला इतर वाहनांवरती करावा लागतो तो जर आपण सायकल वापरत असू तर तो आपला नक्कीच खर्च वाचणार आहे. शिवाय इंधन बचतही होते आणि शिवाय पेट्रोल डिझेल आपल्याला आपण वापरत नसल्यामुळं, सायकलला लागत नसल्यामुळं एक प्रकारे आपण इंधनाची बचत सुद्धा करतो. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज पार्किंगची फार मोठी समस्या असते. विशेष करून शहरांमध्ये वाहनं लावण्यासाठी सुद्धा जागा नसते की अगदी मोठ्या शहरांमध्ये रस्त्यालाच गाड्या पार्क कराव्या लागतात आणि अशा वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी असते तर ती होत असते. तर इथं माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही असं सायकल म्हणते की मला फार कमी जागा लागते, मी कुठेही सहजपणे त्या ठिकाणी मला लावता येतं किंवा अत्यंत कमी जागा मला लागते. या वैयक्तिक लाभांबरोबरच मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या वैयक्तिक गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये मी उपयोगी पडतेच असं सायकल म्हणते. तुम्हाला हे फायदे होतातच. तसंच मी सामाजिकदृष्ट्या आणि राष्ट्रीयदृष्ट्या सुद्धा फार इतर सगळ्या गोष्टींना हातभार लावत असते, मदत करत असते. काही फायदे त्या ठिकाणी सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या सुद्धा होत असतात. तो कसा हे ऐकायचं आहे. आणि ही सायकल म्हणते की सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या माझे लाभ कोणते आहेत, कशी मी मदत करत असते ह्या सगळ्या गोष्टींना, हे तुम्हाला ऐकायचं आहे का? तर आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते की आपल्या देशाला पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, हे सगळं आपण आयात करतो, परदेशातून विकत घेतो. त्यामुळे आपलं चलन परदेशात जातं. मग अशा पद्धतीचं इंधन विकत घेण्यासाठी, पेट्रोल डिझेल विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्याकडचं जे चलन असतात म्हणजे नाणी असतील, नोटा असतील तर ते इतर देशांना द्याव्या लागतात. आणि मग अर्थातच हे सगळं चलन परदेशात जातं आणि ते वाचवायला हवे आणि मग अर्थातच आपल्याला ते वाचवायला हवं. आणि हे जर करायचं असेल तर माझा वापर जो आहे तर तो महत्त्वाचा आहे असं ही सायकल सांगते. की वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आता आपण जर बघितलं इथं स्क्रीनवरती तुम्हाला चित्र दिसतं आहे की शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची ही वाहनं असतात आणि ही वाहनं जी असतात तर त्यांच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण, वायू प्रदूषण सुद्धा होतं, हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं आणि वाहतूक कोंडी होते. शिवाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरामधली ही वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याची बनलेली आहे. म्हणजे आपल्याला अगदी तासाभराचं अंतर असेल तर त्याला 2-3 तास सुद्धा लागतात. का तर आपण ट्रॅफिक जाममध्ये अडकलेलो असतो, वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलो असतो. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीव घेण्यात ठरत आहेत आणि अशा पद्धतीची ही नित्याची जी वाहतूक कोंडी आहे आणि त्याच्यामुळं होणारं मोठ्या प्रमाणातलं हे हवेचं प्रदूषण असेल की जीवघेणी अशा पद्धतीची ही समस्या जी आहे मोठ्या वाहनांची तर ती आता बनलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला
पाहिजे. आणि ही सायकल म्हणते की आता तुम्ही नक्की त्या ठिकाणी सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे की पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, म्हणजे तुमच्याकडे कोणता पर्यायच नसता ही मोठी वाहनं वापरण्याशिवाय तर गोष्ट वेगळी होती. पण मी आहे ना त्याला पर्याय, परंतु मी तुमच्यासाठी पर्याय आहे ना, मी सगळ्यांसाठी तयार आहे. आणि प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. आणि शिवाय मोठमोठ्या देशांनी सुद्धा आता माझं महत्त्व ओळखलेलं आहे. आणि या वाहतूक क्षेत्रामध्ये अगदी मोठ्या देशाच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींपासून ते उद्योगपती किंवा अगदी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा अशा पद्धतीनं ज्यांना वाटतं की ही जी समस्या आहे तर ती जगामध्ये जी निर्माण झालेली आहे ही वाहतूक समस्या असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल तर ते व्हायला नको असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांनी आता सायकलचा वापर जो आहे म्हणजे माझा वापर जो आहे तर तो वाढवलेला आहे. आणि जगभर आता माझा वापर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथं सायकलनं सांगितलेली आहे की फ्रान्स हा जो देश आहे तर त्या फ्रान्सची जी राजधानी आहे ती म्हणजे पॅरिस. आणि या पॅरिस शहरात आज हजारो लोक जे आहेत तर ते माझा वापर करतात असं सायकल सांगते. आणि माझा वापर करण्यामुळं होणारे जे फायदे आहेत ते आता लोकांना कळलेले आहेत. आणि त्यामुळं सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा किंवा राष्ट्रीयदृष्ट्या अशा पद्धतीनं मी तुम्हाला उपयोगी आहे. पुढे सायकल असं म्हणते की अरे हो मी आता बरीच आधुनिक झाले बरं. आणि ही सायकल म्हणते की आता तुम्हाला एक सांगायचं राहीलच, आता मी खूपच आधुनिक बनलेली आहे. म्हणजे माझ्यामध्ये खूप मोठे बदल जे आहेत तर ते आता झालेले आहेत. आणि विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सुद्धा माहिती आहे कारण तुम्ही आता सायकली वापरता की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली ज्या असतात तर ते आपल्याला आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते आणि आपल्याला हवी त्या पद्धतीची सायकल आपण खरेदी करू शकतो. मुळातली मी बिन गिअरची, खरं तर मी तयार झाली ती बिन गिअरची आणि आता मला गिअर पण लागले. आता इथं सायकल एक मी तुम्हाला दाखवलेली आहे की ही गिअरची सायकल आहे. म्हणजे हा मोठा बदल जो आहे तो सायकलमध्ये आता झालेला आहे. आणि गिअरच्या सायकली सुद्धा आज सहजपणे उपलब्ध आहेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि शर्यतीसाठी ज्या सायकली बनवल्या जातात किंवा त्यांची जी बांधणी असते तर ती वेगळ्या प्रकारची असते. मोठा वेग जो आहे तो ह्या सायकली घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्या पद्धतीची रचना जी आहे ती सायकलची केलेली असते. आणि पर्यटनासाठी वेगळी. आणि आपल्याला जर समजा सायकलवरून फिरायला जायचं असेल तर त्यासाठीची एक वेगळी बांधणी त्या सायकलची केलेली असते. ती पर्यटनासाठी आपण वापरू शकतो. तुमची जशी आवड असेल तशी करा माझी निवड. आणि सायकल म्हणते की विद्यार्थी मित्र हो की तुम्हाला ज्या प्रकारची आवड असेल त्या प्रकारे माझी तुम्ही निवड करू शकता. समजा तुम्हाला घरगुती वापर माझा करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या बांधणीची सायकल तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला शर्यतीसाठी घ्यायची असेल तर तशीही मी उपलब्ध आहे. तुम्हाला फिरण्यासाठी घ्यायची असेल तर तुम्ही मला त्या पद्धतीनं निवडू शकता. तुम्हाला जशी हवी तशी मी त्या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही तशा प्रकारे माझी निवड करू शकता. चला तर मग धूम ठोकूया. आणि मग ही सायकल म्हणते की चला तर मग आपण मस्तपैकी तुम्ही माझ्यावरती स्वार व्हा आणि आपण पळून जाऊ आणि मस्तपैकी त्या ठिकाणी आपण फिरून येऊ असं ही सायकल त्या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे. एकंदरीतच या पाठामधून ह्या सायकलीनं तिचं जे आत्मकथन आहे ते इतक्या सुंदर पद्धतीनं लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपल्याला सुद्धा ह्या सायकलच्या जन्मापासून ते आत्ताच्या आधुनिक सायकलीपर्यंत आणि त्याचबरोबर सायकलचे असणारे वैयक्तिक फायदे असतील, सामाजिक फायदे असतील आणि हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ह्या सायकलनं सांगितलेले आहेत. आणि सायकलची संपूर्ण माहिती जी आहे, संपूर्ण जीवन जे आहे तर ते सुद्धा आपल्याला इथं समजलेलं आहे. एकूणच काय तर सायकल ही बहुउपयोगाची आहे आणि तिचा उपयोग जो आहे तो आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्की वाढवायला हवं असं त्या ठिकाणी संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित पुढील पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.